बकासूर म्हटलं की हरलं तरी चर्चा होते आणि जिंकलं तरी चर्चा होते. का हरला ह्याच्यावर चर्चा होते आणि जिंकला तरी कसा जिंकला, कशा पद्धतीनं, अशी चर्चा होते. सगळ्या गोष्टी आता चालू आहेत. माझ्यासोबत मामा आहेत. खऱ्या अर्थानं बकासूरचं सगळं करिअरचा एक मोठा कणा म्हणू आपण. वारंवार होणारा बकासूरचा पराभव खूप चर्चा होते. मामा तुमच्याकडे बोट काय काय करतात की मामा पैर कसं करताय, असं का होतंय बकासूरच्या बाबतीत, तुमचं काय निरीक्षण आहे? प्रवेश फी फक्त त्या बैल पळतोय त्याच्यापुरती नाही मर्यादित, तर तो बैल पळाय आलं तर पब्लिक कंट्रोल ही त्या कमिटीची जबाबदारी आहे. कधी कधी पैऱ्यातले गुप्तता होते आणि कधी कधी असं खोटं सांगितलं जाते तुमच्या टीमकुंड. त्यामुळे असं होतंय की माणसाची भावनांशी खेळलं जाते. असं बी काय काय जातं. कसं बघताय सारखी टीका, काय काय तुम्हाला वायदी किंग म्हणतात मामा, ट्रोलिंग तुम्ही सांगितलं, पण तुम्ही ह्यात तर यश मिळवताय. यश आता तुम्ही बघितलं नाही, यश त्याचे किती आहे, पराभव थोडेसे, जास्त पण नाही, थोडेसे. गावात कुणा आता कसं आम्ही तोंडाने सांगून कुणाला खरं वाटत नाही. गावातली जुनी माणसं विचारा किती परिस्थिती. आमच्या आई सकाळी 7ला रोजाने जायची. वडील काय त्यावेळेस करायचे? दूध नंदाच. आणि माझ्या चुलत्याचा आशीर्वाद आहे सगळा. कारण तो 1 महिना आधी चुलता वारला आणि त्याच तारखेला जुलै महिन्यात हे झाला. लोक म्हणतात बकासूरचा बर्थडे का नाही, ज्या दिवशी थांबन त्या दिवशी आम्ही बर्थडे चालू करणार. स्वारी सगळ्या महाराष्ट्र जनतेला म्हणतो स्वारी. का म्हणताय? त्याचं आपलं काय चुकलं वाकलं असेल तर माफ करा. माझ्यातून पैर चुकीत असेल तर फक्त शेवट काय होते, पैर करताना मला किती अडचण होते हे माझं मला माहिती. त्या जागेत तुम्ही एखादा नंदी घ्या, तिथून पुढे तुम्हाला पाहणार नंदी घ्या. कुणी मला टोरपी करते फोनवर शिव्या पिली. ही सगळं एवढ्या मोठ्या रक्कम आम्हाला ऐकायला भेटतात, तर ह्या एवढ्या रकमेत करता काय मामा तुम्ही? एवढ्या रकमेचा तुम्हाला भेटली पैसे स्वरूपात, करता काय तुम्ही? पण तुम्ही मैदानात काय मामा नसता कधी, सगळं लाईव्ह वरच बघून एवढं मैदान जेव्हा बैल बंद होईल ना तेव्हा जायचं. लोक म्हणतात ना बांधा बघून माझ्या बघायचं, तसं आपण माझ्या बघायचं. तोही सारखा मुद्दा असते की किती पळवतात. शेवटी बकासूर म्हणजे आम्हाला जनावरच आहे. आम्हाला आहे पण आम्हाला बारीक. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. नमस्कार मित्रांनो, ज्या मुलाखतीची प्रतीक्षा संबंध महाराष्ट्रभर करत होते, बकासूर प्रेमी, ती मुलाखत होते. आणि बकासूर म्हटलं की हरलं तरी चर्चा होते आणि जिंकलं तरी चर्चा होते. का हरला ह्याच्यावर चर्चा होते आणि जिंकला तरी कसा जिंकला, कशा पद्धतीनं, अशी चर्चा होते. सगळ्या गोष्टी आता चालू आहेत. माझ्यासोबत मामा आहेत. खऱ्या अर्थानं बकासूरचं सगळं करिअरचा एक मोठा कणा म्हणू आपण. मामा आहेत. सगळी चर्चा करू आपण मामा बरोबर. नमस्कार मामा. नमस्कार. काय चालू आहे आता बकासूरचं आणि तुमचं सुद्धा? पहिल्यांदा तुमचं अभिनंदन युट्यूब चॅनलवर तुमचं 1 मिलियन पूर्ण झाल्याबद्दल. जसं बैलगाडी क्षेत्रात बकासूर आहे तसं युट्यूब मध्ये तुम्हीच बकासूर आहे. आशीर्वाद आहे आता मामा. सगळ्या बाजूनं आता चर्चा आहे की बकासूर पेडगावचं मैदान, आणि पेडगाव मध्ये जो पराभव झाला, काय काय लोक रडलेत, म्हणजे अक्षरशः उपवास त्यांनी केलेला आहे, अजून डोक्यातनं जात नाही. कसं बघताय त्या पराभवाकडे तुम्ही? पराभव तसा झालाच नाही आमच्या मनाने. प्रेक्षकांना बी सांगतो बकासूर प्रेमीला, आपला पराभव झाला नाही. आपला बैल खाली पडून सुद्धा पण आपला बैल निकालाव गेलाय. काय प्रेक्षकांच्या आपलेच प्रेक्षक होते सगळे, मथुर प्रेमी असो बकासूर प्रेमी असो, त्यांच्यामुळे थोडाफार निकाल दिसला नाही. त्याच्यामुळे संघटनेला वरून निकाल बघून द्यायला लागला. ड्रोनच्या व्हिडिओमध्ये निकाल त्यांनी तसा द्यायलाच नव्हता पाहिजे, ड्रोनच्या व्हिडिओमध्ये सामना द्यायलाच पाहिजे त्यांनी. पण असो का, शेवटची प्रत्येकाची शेवटची इच्छा असते ती. निकाल मान्य आहे का तुम्हाला? हो, निकाल आता मान्य आहे. आपण काही त्याच्या बोललो पण नाही. कारण काय झालं, बरीचशी चर्चा होती आणि वारंवार होणारा बकासूरचा पराभव खूप चर्चा होते. मामा तुमच्याकडे बोट काय काय करतात की मामा पैर कसं करताय, असं का होतंय बकासूरच्या बाबतीत, तुमचं काय निरीक्षण आहे? नाही, असं कसं होतं, शेवट प्रत्येक नंदीचे. आता बकासूर रुपया लहानपणापासून संघर्ष करून झालाय. शेवट आपण जर टॉपमध्ये पळवतो, बाकीचे नंदी उजाडात कधी येणार? आणि आपण इतिहास बारीकपणापासून त्याला दशम हिंद केसरी केलंय, त्याला पैर करून मिस केलेलं आहे. असं नाही की नाही केलं, कुणी केलं, मिस करायचो. वैभव ही आपली फक्त ती काय त्यांनाही पैर फोन येतात, पण शेवट ते कसं आहे,
बारीक शेवट मोठा भाऊ असल्यामुळे ती मला फोन करतात मोबाईल झालं की भाऊ काय तू ती म्हणते तू पैरे कर. आणि ती असं आपल्याला कधीच आतापर्यंत बोलली नाही की तू पैर चुकीचं करून आम्हाला टोल करतात. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे भाऊ चुकीचा पैरच करीत नाही. शेवट आपल्याला तेवढ्या बारीकपणे अडचणी आल्या त्याच्यामुळे आपण दुसऱ्याला येऊन देत नाही. आपल्याला फोन आला आपण याला पुढल्याला शब्द दिला मग ते वायदी देऊ किंवा फुकाट पळू. याला शब्द दिला त्या नंदी बरोबर आपण पाहणार तर पाहणार किंवा आपल्या बारीकपणासून इतिहास आहे. बरं आणि नंदी कुठलाही असं एकदा तुम्ही शब्द दिला आणि तुम्ही म्हणता की वायदी सरळ सरळ म्हणता घेता तर तुम्ही ती पळतात ते महत्वाचं आहे. आम्ही वायदी घेऊन असं नाही म्हणत नाही पुढच्याला पैसे घेतलं की बैल पळतोच. कारण मी पैसे मागत पण नाही. ते माझ्या अकाउंटला पाठवतात कुणी कॅश देतं बैला पुढे ठेवतात. शेवट पैसे ठेवून गेलं ते म्हणतात जाऊ दे आमचं देवाला बक्षीस म्हणून दिलं. त्याच्यामुळे आपण देवाला बक्षीस दिला देव पावायच पाहिजे ना पुढच्या माणसाला. त्याच्यामुळे आपण देतोय पुढे बैल देतोच. आणि तुम्ही आता बघितलं मी म्हणलं देव पावायपर्यंत बैलांनी पिमान आलो. तुम्ही आता बघितलं ते म्हणजे त्याला फक्त बोलता येत नाही आणि सगळं कळतं त्याला. म्हणजे बैलगाड्या शर्यत चालू झाल्यापासून एवढं प्रेम भेटलं नाही. त्याच प्रेमाचा 8 दिवसापूर्वी प्रत्यय आला आमिर डांगे यांच्या स्वरूपात. त्यांचं मनापासून आभार. कारण एवढं माणूस 220 किलोमीटर चालणं म्हणजे जोक नाही. आणि आपण आमचा बैल नंदी आहे आम्ही असं चालू शकत नाही की बैल आमचा 1 नंबर झाला आम्ही गाडीने पाया पडायला जाऊ. पण त्या आमिर डांगेंचं मनापासून अभिनंदन. त्यांच्या घरी जायचं आम्हाला पण आम्हाला टाइम भेटा ना त्यांच्या घरी बैल घेऊन जावं एकदा बकासूर आणि ते लवकर त्यांची इच्छा पूर्ण होईल. त्यांच्या घरीच जाणार आपण डायरेक्ट नंदी घेऊन. हे झालं एक प्रेमी. पण असे जगभरातून माझ्यापेक्षा तुम्हाला ज्यादा कॉल येते ती काय होतंय एखादा पराभव झाला मामा आणि आता काय होते आता सलग पराभव झालेत त्यामुळे खूप असं हळहळ व्यक्त होते. कसं आता कसं आहे आपण म्हणतो ना एखादा सचिन तेंडुलकर सारख्याला एवढा असून त्याला आपल्या क्रिकेटमध्ये देव मानतात त्याला पराभवाचा सामनाच करावा लागला. देवाला बी याचं युद्ध बी करायला लागले देवाला पण. शेवट आपण तर साधीच होती का शेवट किती गेलं तरी त्यांना नशीब बॅड लक मानता येईल त्याचं. कधी पब्लिकनी लागेल कधी त्याला नंदीच पूर्ण नाही कधी ड्रायव्हरची काय चुकी कधी सुट्टी मेकरची चुकी असं होतच ना. किती त्यानं पराभव झाला त्यापेक्षा किती विजय झालेत ह्याचा रेशो खूप मोठा आहे. आणि ह्या नंदीचं एक गोष्ट तुम्ही बघितली असेल की त्याचं पळणं म्हणजे आपण गुणिले केलं त्याचं पळण्याचं पूर्ण तर मला वाटतं महाराष्ट्रात सर्वाधिक पळालेला बैल ह्यो आहे. हो इथून मागचे नंदी झाले ते आपल्याला बारीकपणापासून होतं आपल्याला माहिती. इथून माग बी नंदी पळाल्यात आणि इथून पुढे बी करून बैलगाडा क्षेत्र चालू झाल्यात. त्याच्यात बी याचं गुणिले ह्याच्या एवढ्या नंदी इथून मागे पळाला नाही इथून पुढे बी पळणार. कारण किती रोजच पाठीमागे तर रोजच पळायचा 3-3 फेर दररोज पळून तो मुंबईला पळाला एकदा वर 1 तारीख तर सारखंच मानते 1 नंबर केला त्यांनी 4-5 महिने लावपाट मग 1-2 दिवसात घ्या. पण ह्या दरम्यान त्याचा ट्रॅव्हलिंग हा खूप मोठा मुद्दा आहे. त्याच्यामुळे बैल थोडा दमतोय का मामा कारण कंटिन्यू ट्रॅव्हलिंग होते अख्ख्या महाराष्ट्रात. आपण एवढ्या लांबून तुम्ही एवढ्या लांबून आले तुम्ही बसून आले तरी तुम्हाला इथं आले पाय बी दुखात. पण इथून तिथून उभं राहून जायचं त्याला बी त्रास होतो. आणि परत तिथे गेल्या परत प्रेक्षकांचं फोटो काढून बसून देत नाही. आपण म्हणाय गेलं की त्यांना म्हणा ही फोटोच काढून देत नाही. पण त्यांनी बी थोडं समजून घ्यायला पाहिजे की एवढ्या लांबून आल्या बैल आपण फायनल झाल्यावर किंवा सेमी झाल्यावर फोटो काढू शकतो ना आपण. पण ते काय होतंय पुढचं मान प्रेक्षक बी ऐकू शकत नाही की मोहिल का बोलतो. त्याने बकासूर का बघून तरी हे करायला पाहतो. बरोबर त्याचं नाव मज बकासूर आहे पण ते राक्षस नाव बकासूर आहे पण ते त्यांनी बकासूरचं देवाचं राक्षस नाव ठेवून त्यांनी देवरूपी आला त्याच्या. बकासूर हे आपण बघितलं असेल की पुराणात राक्षसाच नाव आहे पण ह्या मुख्या प्राण्याला ती नाव ठेवलं गेलं आणि ती नावाचा अर्थच बदलला. देव झाला. हो देवचा. आमचा तो सरपंच होता आमच्यासाठी पण ते एका मैदान नारायणपूरच्या ते आमचे प्रवीण घाटे यांनी नाव त्याचं बकासूर ठेवलं होतं. म्हणजे एका राक्षसाचं नाव असलेला बैल आज देव झालेला आहे आणि ह्याच्यासारखी मोठी गोष्ट नाही. आता मामा काय गोष्टी तुम्ही तर मला विचारलंच पाहिजे. तुम्ही वारंवार काय काय पैरव थोडं 19-20 करतायत त्याच्यामुळे जाणीवपूर्वक बकासूरचा पराभव होतोय असं म्हणणं आहे बरेचशे लोक. नाही ते म्हणणे बरोबर आहे पण शेवट कसं होते पुढल्याची इच्छा असते हो पुढलं फोन करून म्हणणार मामा आमचा बैल पोहतोय मस्त कमी पोहतोय तुमच्यापेक्षा पण तुमचा बैल तेवढा तुमचा आमचा उद्या समजा आता आमचा बैल थांबला उद्या आमची पोरं मोठी झाली किंवा म्हणणार की तुम्ही एवढं बैल पाहायचे मग बकासूर का नाही आपला बैल पाहायला. ते आम्हाला पुढे व्हिडिओ दाखवाय मला बरं वाटते पोरांना पण बारीक पोर आहे आजकाल. आणि तुम्ही बघितले आतापर्यंत बकासूर जसा पाहायला लागलाय तर गावठी बैल किती मैदानात यायला लागलेत. पहिले एक चुकून पे गावठी बैल नसायचा चुकून एखादा असायचा पण आता गावठी बैलाला किती आनंदी जीवदान भेटले तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राने बघितले ते. बरोबर. बकासूर मी म्हणून नंदीनलाच नाही तो आपल्यालाही शिकवतो कसंही असला कुठेही असला कसंही तुमचं रंगरूप असो तरी जग जिंकू शकता फक्त टॅलेंट पाहिजे. बकासूरने हे प्रत्येकाच्या आयुष्यात एक दिलेली शिकवण आहे आणि ती ह्याच्यामुळं गावठी नंदी वाढलं मी तो कॉन्फिडन्स दिलाय ह्या नंदीनं.
कॉम्पिटिशन म्हणजे आता तुम्ही सगळ्या महाराष्ट्रीयांना बघितलेलं आहे ती आतापर्यंत किती गावठीवर पाळल्या याच्यानंतर तिथून मागं तर नव्हतेच कोण. आणि पहिलं मी गाड्या किती 5ला चालू व्हायचं 6-7ला बंद, आता 7ला चालू होऊन फायनल उजेड जात होत नाही. किती बैलगाडी क्षेत्र वाढले, हजार गाड्या, हजार गाड्या होऊन परत वेटिंगला बी गाड्या होत्या, पण हजार गाड्या पळून पण बैलाने आपलं रेकॉर्ड करून ठेवले. आणि या वर्षी रेकॉर्ड मोडणार त्याला बक्षीस होते, पण ते बी रेकॉर्ड कोण मोडू शकले नाही. एवढं आमसाठी तेवढं कामावलं ते लय झालं. आणि 10 वेळा हिंद केसरी होणं म्हणजे जोक नाही. नियमाने आपला 9व्या 1 नंबर आहे पुसेगावला, ते लॉबी मुळे आता शेवट मानाने तो पाहिलाय, ते चुकी झाली पब्लिक मुळे ते लॉबी झाली, पण नियमाने आमच्यासाठी तो दशम हिंद केसरी आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्राची दशम हिंद केसरी. चांगला एक मुद्दा सांगताना हा एक मोठा मुद्दा आहे बैलगाड्यातला, की पब्लिक मुळे लॉबी टच झाला आणि त्यामुळे पुशेगावचं म्हणजे झालेला नंबर गेला. तर ह्या निमित्तानं व्हिडिओ मध्ये बघा 2-4 असे पुढे डायरेक्ट तोंडा पळत आल्यामुळे शेवटच्या नंदीचे थोडे भेलीन तासाच्या निकाल शिवायच्या त्याची उडी पाडायला साईडला थोडीशी. त्याच्यामुळे मामा मुद्दा तुम्ही बोलताय, पण ह्याच्या जोडीला काय होते माहिती आहे का, तुम्ही बकासूर प्रत्येक मैदानात घेऊन जाताय आणि तुम्ही प्रवेश फी भरताय 1000 रुपये, म्हणजे तुम्ही नाही सगळीच बैलगाडी भरतात, पण कडन पळणं हे बाकी बैलांना मुश्किल होते. तर आयोजन कमिटीचं जे पब्लिक कंट्रोल करणं हे मोठं काम आहे का? 100% काम आहे त्यांचं. कारण ते कसं होतं, आता आपलाच बैल आहे, आपल्या बैलासाठी बोलत नाही आयोजकांना, आणि त्यांनी झाले आमच्यासाठी तो पाळा काय नाही पाळा काय. पण कसं आहे दुसऱ्या नंदी येतात, आता पहिलं आपल्या महाराष्ट्रामध्ये 2-3 जिल्ह्यातच पाळायची बैल, आता कुठून कुठून येतो माहिती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जालना झालं, छत्रपती संभाजी, मध्य प्रदेशवरून आंध्र प्रदेशवरून येतात. त्यांच्यासाठी बी त्यांनी थोडं पब्लिकला हे करायला पाहिजे. त्यांची थोडी प्रवेश तुम्ही 1000 घेता ना, तुमचे थोडं कार्यकर्ते बी घ्या ना. तुम्ही कार्यकर्ते असतात फक्त तुमचे बाहेर असतात, पण ते वर निकालावर थांबवणं सगळी कोणाला येऊ नका आतमध्ये. एक तुम्ही चांगला मुद्दा मांडता ह्या मुलाखतीच्या निमित्तानं. प्रवेश फी फक्त त्या बैल पळतो त्याच्यापुरती नाही मर्यादित, तर तो बैल पळायला आलं तर पब्लिक कंट्रोल ही त्या कमिटीची जबाबदारी. आता हे मी बोललोय तुमच्या ह्याच्यामध्ये, आता काही लोक खाली बाईट मध्ये काय येणार बकासूरलाच का, मी बकासूरसाठी नाही, बकासूरवर तुम्ही काय करा पब्लिक लावा, मला काय घेणं देणं नाही. फक्त बाकीच्या नंदीला बी तुम्ही करा ना. आता बकासूरची सेमीमध्ये मधून चिठ्ठी लागली आणि बाकीचे बैल बी पाहतात, त्यांना बाहेरून बकासूरसाठी बघा थोडी पब्लिक आली, ते नंदी पाहणार कसे? बरोबर, खूप चांगला मुद्दा. नंदीसाठी मी सांगतोय तुम्हाला, आमच्या बकासूर आमच्यासाठी केले. पहिल्या वर्षी आम्हाला फक्त पुसेगाव होतं, पण त्या एका वर्षाने आम्हाला साथ दिले, त्याच्यामुळे त्याचं आमचं आयुष्य त्याचं सगळं झालंय. मी पाठीमागे तुम्हाला म्हणलं होतं, रिटायर झाला तरी हा बैल ऐतिहासिकच आहे. आम्ही आमच्या पिढीला किंवा तुम्ही तुमच्या पिढीला पुढच्या सांगू शकताय की आम्ही बकासूर बघितलंय पळताना. हे तुमच्या सोशल मीडियामुळे जेवढं हे आलंय, त्यावेळेस मागची बैल लक्ष्या, मोठा लक्ष्या, छोटा लक्ष्या ही बैल पळायची, त्यावेळेस म्हणजे वजीर झाले, ते आपल्याला एवढी नावं नाही बाहेरच्या नंदींची, पण ते बी पाहिजे, पण ते सोशल मीडिया नसल्यामुळे ती बैल हे राहिल्यात, पण त्यांची नाव अजून बी पुकरीतात ना. तशी ह्या बकासूरला ज्यांनी बघितले ती नक्की पुढच्या पिढीला सांगणार की आमच्या काळात एक बैल होता. याचे चॅनल मार्फत सगळी बघणार, आणि तुम्ही बघितले ह्याच्यावर बारीक बारीक 1-1 वर्षाचं पोरग बाक्या तुम्ही बघितलं. आता नाही खूप प्रेम कमवले. कधी कधी बकासूर प्रेम करणारे त्याचे चाहते त्याला पळण्यासाठी अडचणीत आणतात, ही बरेचशा लोकांचं म्हणणं आलंय. 100%. आता कसं होतंय, आपण म्हणू शकत नाही ना बकासूर प्रेमीचे का दुसरी कोणी, आपण म्हणू शकत नाही. कारण तर विरोधक सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही बघताय, राजकारण असो काय असो विरोधक असतातच. आपली माणसं बी असू शकतात विरोधात, मग आपली मानतात आणि ती पी उद्या बैल आपला बाहेर काढू शकतात. तर विश्वास कोण, आता त्यांनी कमवलं त्याच्यामुळे आपण कुणाला नाव ठेवत नाही. फक्त दुसऱ्या बैलगाडीवर अन्याय नको व्हायला, जेणेकरून ह्याचं रेकॉर्ड दुसऱ्याने मोडायला पाहिजे. हो, तुम्ही म्हणजे असं म्हणता की बकासूर आपलं सगळी नंदी सारखीच आहे ना. आपल्याला ह्याचं रेकॉर्ड काय कुणी मोडलं तरी काय नाही. आता कसं आहे मोडायचं म्हणजे आता सहसा शक्य नाही, या 4-5 वर्षाचं कोण मोडू शकत नाही. सातत्य खूप त्यानं दाखवलं. अजून हे 2-3 वर्ष आमच्यासाठी पाहणार, ह्यो पायाचा बंद झाल्या मोडू शकतात. ही बकासूर झाल्यानंतर मामा बांधाव बसणार नाही. त्यावेळेस मग काय झालं तुम्हाला माहिती, मी आता कधी बैलगाडी क्षेत्रात जातच नाही. बैल आहे मोहिल वैभव त्याचे सहकारी असेल 4-5 तेच जातात, पण बैल बंद झाल्या मी स्वतः जाणार बांधा बसाय. लोकांना काय पाहिजे मामा आलाय बांधा बसाय, मग वाईट नाही वाटणार एवढा? नाही वाईट, आता कमिटीचं मी वाईट मानित नाही. शेवट तुमचं हात आहे, तुमचं तोंड आहे, तुम्ही बोलणार काय बोलणार, पण ते आमच्या मनाला बी लागते. पण आम्ही आतापर्यंत तुम्ही एवढ्या मुलाखती घेतल्यात, आपण शेजारच्या नंदीला पिनाव नाही ठेवली, गाडी मालकाला पिना ठेवली. शेवट अन्याय वर आपण आपला देवा विश्वास आहे, आपण नाही कोणाला नाव ठेवू. देव आहे तो
सगळ्यांना शेजारी आहे एक. आणि शेवटी देव आहे. त्याच्या आतापर्यंत ज्यांनी कमेंट केल्यात किंवा उत्तर दिलीत त्यांना सगळ्यांना दिले बघा तो कसा मानाला परत. त्याला म्हणजे सगळ्या हो. गोष्टी कळतात. आणि तो पळतोय तो माझ्यासाठीच पळतोय. आता माझी परिस्थिती काय होती हे त्यालाच माहिती. काय बदल होत आला मामा परिस्थितीत? सगळंच म्हणजे आयुष्याचा बदल झाला. सगळ्याच अख्खच बदललं आपलं त्याच्यामुळे. इथं पर्यटन स्थळ झाले बघेल 4-5 माणसं तासाभराला येतात, गाड्या येतात. नाही सारखीच लोक आहेत. आता लोक रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत पण आम्ही त्यांना परत लावित नाही. फोटो बिटो काढून देणार. कारण तुम्ही आता बघितले तो बैल पी सोडून देत नव्हता आणि लोकांना वाटलं आराम दिला बैल मामा सारखा त्याच्यात धमक आहे तेवढी पाहायची. तोही सारखा मुद्दा असते की किती पळवतात शेवटी बकासूर म्हणजे आम्हाला जनावरच आहे. आम्हाला बी आहे पण आम्हाला त्यात बारीकपणा आम्ही त्याला पाळायसाठी का त्याला आजारी आतापर्यंत येत तसे तुम्ही मध्ये एवढा लंगत होता बैल. लोकांचे बैल 4-4 महिने पाळले आपला बैल 15 दिवसात आणि तो पी 1 नंबरनी पाळला. दुसरे काढल्यात म्हणजे मालकासाठी प्रेक्षकांसाठीच पोहतोय तो. तुमचं आमचं प्रेम आहे म्हणून तो पोहतोय. तुमचं प्रेम नसतं तर मला एवढा आशीर्वाद दिला नसता याने. सगळ्या लोकांचं प्रेम असतं, दुआ असते. लहान लहान मुलं त्याच्यासाठी उपवास धरतात, देवाजवळ कितीतरी लोकांनी नवस बोलतात मैदानात. पण मामा त्याच्या जोडीला एक महत्वाचा प्रश्न तुम्ही ह्याच्यावर बोला की काय होतंय माहितीये का, कधी कधी बकासूर ज्यावेळेस पळा येतो सगळ्या गोष्टी येतात, प्रसिद्धी असते. प्रसिद्धी असलं की फोटो वगैरे सगळ्या गोष्टी चालू असतात आणि काय काय वेळेस काय होतं ह्या सगळ्या गोष्टीत बकासूरती एक दमछाक होती आणि त्याला पाळायचं असतं आणि चुकून जर कडेला फाट्या आली तर मग काय कशा पद्धतीनं मग तुम्ही बघता कडनं फाट्या आली की तुम्ही सांगितला मुद्दा, पण कडनं फाट्या आली काय होतंय बैलाला ती 100% देता येत नाही. नाही तुम्ही बघितला कडेने आपला आमच्या तालुक्यात मांडला होता आंगरेवाडीला 1 जानेवारीला ते बैल कडेनेच पळा की कडेला 1 नंबर केला. पब्लिक बघा किती होती पण निकाल रेषा पब्लिक नाही पाहिजे. कडनी किती असू दे. आता तुम्ही पेडगावला बघितलं पब्लिक अख्ख्यात आता पण एवढी मैदान झाली. रुस्तम हिंद केसरीला पब्लिक होती त्याच्यात डबल आता पब्लिक होती पण बैल आपला कडनी पळाच ना आणि तो खाली पडून गोरट्याक एवढा करणं जोक नाही. आपली गाडी किती महाग पडत होती आणि किती वर निकाल ते निकाल माहिती त्यावेळेस नेमकं लाईव्ह बंद पडलं त्याच्यामुळे प्रेक्षकांची दागदुग झाली. पण एवढंच की आता तुम्ही प्रत्येक मैदानात बघता निकाल बघताना एवढा निकाल पहिले देताना सामना देऊन टाकतात आणि नंतर मग ऑब्जेक्शन आल्यावर ते बघून निकाल देतात. आतापर्यंत बकासूरला अख्ख्या मैदान तुम्ही कुठे बघा बकासूर गटाला पळा तरी ऑब्जेक्शन घेणार प्राईज पुढे मग बकासूरलाच का तुम्ही निकाल देऊन टाका ना. सामना दिला असता पेडगावला तर आमचा 1 नंबर झालाच असता. आता कुणी बकासूर किंवा मथुर पाळा असता किंवा मथुर किंवा सर्जा पाळला असता 1 नंबर सांगून झाला असता. मी आत्ता बी सांगतोय त्याच्याबद्दल काय वाईट नाही. फक्त तुम्ही सामना देऊन मग नंतर राहुलदादांचं काय म्हणणे आलं असतं द्या त्यांच्या मनात पण होते बकासूर हॅट्रिक व्हावं मग त्यांनी हा सामना दिला ती म्हणली असे राहू दे सामना पण तुम्ही निकाल दिला आम्ही बोलू शकत नाही ना आणि आम्ही तुमच्या आलो पण नाही त्याच्यामुळे तुमचा आम्हाला निकाल मान्य आहे. फक्त शेवट तुम्ही म्हणले होते पहिल्या दिवशी मुलाखतीत की पब्लिकच्या 2 साईडच्या गाड्यांना थोडं प्राधान्य दिलं जाणार पण तुम्ही 1% नाही फक्त एक थोडं प्राधान्य झालं तरी निकाल आमचा बकासूर हॅट्रिक झाला असता. तसा मनाने तो गेल्या वर्षी हॅट्रिक झालाय पण प्रेक्षकांच्या सगळ्या महाराष्ट्राच्या मनातली जोडी झाली असती हॅट्रिक. शेवट चुकून मथुर आणि बकासूरचाच देवाला बी मान्य होती ही गाडी सामना देऊन ही 2 महाराष्ट्राचे लाडके नंदी एकत्र पळावं तीच इच्छा होती देवाच्या मनात. पण शेवट कसं होतंय देवाच्या मनात इच्छा असून पण ती पूर्ण नाही झाली. मी तुम्हाला म्हणलं नाही त्याला कुठलाही म्हणजे बकासूर नाही कुठलाही नंदीला कडन आले की 100% त्याला पळता येत नाही. हो 100% पळता येतच ना. आता आपला बैल पळालाय पण दुसरा बैल एवढा पळून लॉबी टच होऊन निकाल घेतात तुम्ही इथून मागे बैल बघा आणि मागे बुंगान ती पाहिली त्याला लॉबी टच पब्लिकचा निकाल ती 1 नंबरला होती. आता किती बैलांना हे झाले 1 नंबरहून लॉबी टचचा निकाल. फक्त संघटनेने आयोजकांनी एक बसून आता त्यांची संघटनासाठी थांबलेली आहे. फक्त आलं ह्यो निकाल फक्त माझ्यासाठी नाही फक्त बाकीच्या नंदी एवढे लांब लांब आपल्या महाराष्ट्रात सातारा साईड जास्त करून घाटवत आपलं 3 फेऱ्याचं मैदान त्यांच्यासाठी एवढे लांबून येतात कारण ते इकडं नियमावली 1 नंबर आहे. पण त्यासाठी नियम तुम्ही कडक करा आणि तुम्ही आयोजकांना सांगा की संघटनेवाले किंवा तुमचे समालोचक असन तुमची युट्यूब चॅनलची असन आम्ही सांगतो पब्लिक बैल बकासूर प्रेमीला फक्त दुसऱ्या नंदी आणणे ना करतो. बकासूर बघायला तुम्ही लांब ठेवून बसून नंतर बघू शकता लांबून बघू शकता. लाईव्ह दिले त्यांनी एवढं स्क्रीन लावतात स्क्रीनवर बघू शकता. बाकीचे नंदी फक्त बकासूरसाठी बाकीच्या नंदींना पण पायाच्या ती 1 नंबरसाठी येतात एवढे लांब लांब 10-20 हजार रुपये 25,000 रुपये खर्च करून. मग तुम्ही पाठीमागे एका बाईट मध्ये म्हटलेलं आवाहन केलेलं आयोजकांना काय केलेलं ती पुन्हा एकदा करा. नाही तेच फक्त आयोजकांना सांगतो तुम्ही प्रवेश 1000 रुपये थोडंफार
तुम्ही संघटनेवाले तुम्ही अखेर बैलगाडी संघटनेचं त्या पदी अधिकाऱ्याला बी सांगा तुम्ही बी मैदानावर जा. शेवट की त्यांचं बी थोडेफार लोक ऐकतात, तुमचं ऐकतात. आम्ही बी आलो तर आमच्या पोरांना सांगा बकासूर प्रेमीला तुम्ही लांब थांबा. शेवट आमच्या पोरं मागे 4-5 पोरं असतात, ती खाली बैल सोडायला गेलं की वर कोण नाही ऐकत. शेवट आयोजकांचं थोडं ऐकणार नाही त्यांच्या हातात, कारण आम्हाला चाबूक घ्यायला परमिशन नाही. तुम्हाला चाबूक घ्यायला तुम्ही चाबूक घेऊन हाणू शकता. त्यात कुणी असो, मग बकासूर प्रेमी असो कुणी असो, तुम्ही फक्त निकाल रेषेवरून बाजूला काढीत जा, म्हणजे दुसऱ्या नंदीला बी पाय अडचण होणार नाही. हे बकासूरचा प्रश्न नाहीच मुळात, सगळ्या नंदीचा प्रश्न आहे की प्रेक्षकांना जे नंदी पाळतात ते स्पेशली निकाल रेषेपासून थोडं अंतर ठेवलं पाहिजे. आणि त्याची अंमलबजावणी जी नियोजन कमिटी आहे ना तिने एकदम स्ट्रिक्ट केली पाहिजे. कारण नंदीला पळाय भेटत नाही आणि प्रवेश फी आपण 1000 रुपये घेत असेल तर ती प्रवेश फी फक्त ती पार्टिसिपेट करण्यासाठी नाहीये, म्हणजे ती बैलगाडी आपण म्हणू एंट्री फी नाहीये. तर ही बी जबाबदारी आहे की त्या नंदीला 100% पळता यावं म्हणून प्रेक्षकांचं नियंत्रण. आता मी मुलाखत दिली ती मागं त्या डँगीच्या सरांच्या ह्याच्यावर की बकासूर दिलं नाही, काहींच्या कमिटी आल्या काही आम्हाला यायची काय गरज, आम्ही येऊ शकत पण नाही. शेवट आयोजकांचं म्हणणे असतं प्रेक्षकांसाठी आम्हाला यायला लागतं, कारण ते रत्नागिरी अख्ख्या महाराष्ट्राचं फॅन त्यासाठी बघायसाठी येतात. आम्ही आयोजकांना दोष नाही, आम्ही बकासूर प्रेमींना पी देत नाही दोष, फक्त तुम्ही लांब थांबा. कारण आयोजक पी करतात, फक्त आयोजकांना एवढंच म्हणणे तुम्ही एक 10-12 तुमचं माणसं ठेवा जे पब्लिक आले की त्याच्या हाणार. कारण गर्दी तुम्ही बघतात बकासूर मथुरी परमी लय लांब लांबून येतात बघायसाठी येतात. फक्त हे संघटना आता आपली येणंच कधी येते त्यावेळेस फक्त ताकदी या तुम्ही. बरोबर. पुन्हा एका बी नंदी अन्याय नका होऊन देऊ, कारण तुमच्या मुळात बैलगाडी क्षेत्र चालू इथून पुढे पी चालू राहणार. आम्ही बी तुम्हाला सहकार्य करणार, तुम्ही म्हणून तिथं आम्ही सहकार्य करणार तुम्हाला. तुम्ही आतापर्यंत मैदानाची नावं घेत नाही मी, तुम्ही इथून पुढे बघा. बकासूरचा निकाल 19-20 मध्ये असेल सामना, दुसरी बकासूरच्या सीमेत एखादा बैलगाडा पाय पुढं असो किंवा बकासूरचा पाय पुढं असो तर बकासूरची गाडी बाद, असं एका नंदीला नका ठेवू. तो देव आता तो पी देव आहे, सगळे त्याला देवच मानतात. तुम्ही त्याच्यावर अन्याय करता आणि निकाल सामना विमना हे आम्हाला मान्य आहे. तुमच्या संघटनेचं किंवा तुमचा काही ते तुम्ही लाईव्ह मध्ये पहिलं पुकरिता तेच आम्ही तुम्हाला सांगतो ना. आम्ही काय आमच्या मनाने नियम देत नाही, तुम्ही नियम सांगा त्याच नियमांनी पाहणार आम्ही. तुम्ही म्हणा बकासूर बाद आम्ही तुम्हाला फोन पे करणार, फक्त नियमात राहून करा. कारण पब्लिकला अख्ख्या महाराष्ट्र बघते, लाईव्ह बघा ते तुमच्या सेवेने लाईव्ह चालूच असते. लोक 50% 60% करून बघतात लोक, कारण तुमच्या सेवेमुळे संघटनेने क्रीन ब्रीन ते चालू केले, संघटनेचा आभारच आहे. फक्त तुम्ही येताना बघता आता तुमची संघटना थांबून आम्ही तुम्हाला काही बोलत नव्हतं. आल्यावर फक्त तुम्ही सगळ्यांना एकसारखं नियम करा. पब्लिकची गाडी आमची असो किंवा बाहेरून येतात लोक त्या नंदीला बी थोडं प्राधान्य द्या. कडेच्या गाडी लॉबी टचला थोडा निकाल तुमच्या यांनी सांगा, आम्ही म्हणत नाही तुमच्यापेक्षा काय आम्ही मोठी नाही. बरोबर. अनेक लोकांची ही बी मागणी झालेली, म्हणजे मला एका बैलगाडी मालकानं आणि जाणीवपूर्वक त्यांनी सांगितलेलं फोन करून की कडच्या 2 गाड्या आहेत का नाही त्यांना थोडंसं म्हणजे सूट देण्यात यावी, कारण प्रेक्षक मोठ्या प्रमाणावाले बैलगाड्या शर्यती मोठ्या झाल्या. प्रेक्षक बी काय होतं प्रेक्षक मुळे पण, आणि काय वेळेस ते लाईव्ह स्पीकरला बी काय बैल तुम्हाला माहिती नंदी घाबरतात. तर आपण डीजे बिजेला बैल भेटत ना, अचानक आवाज आला की ते असं मान बाहेर काढून थोडी लॉबीटच होणार असो. आपण आता एखादा आपण रोडने चाललोय, एखादा माणूस आला किंवा एखादा कुत्रा आला मध्ये आपण ब्रेक लावतो ना, माग आपण काय बघत नाही, आपल्या जीवाचा प्रवाह आपण पुढलं वाचवून आपण जीवाची हे करतो, पुढल्या जीवाची प्रवाह करतो. आत्ता बकासूरची सद्यस्थिती कशा आहे, कशा पद्धतीने प्रॅक्टिस घेताय? प्रॅक्टिस आहे आता तुम्ही बघितलं, आता तुम्ही आलाय तुम्ही बघितलं प्रॅक्टिस चालूच आहे. आता माळशिरसच्या मैदान दिसणं आयोजक म्हणले तुमचं करतो, आम्ही त्यांना असं बी म्हणलो तुम्ही आमच्यासाठी नाही पण बाकीचे नंदी येणार तुमच्यात ये, तुम्ही जर हे केलं तुमच्या अजून भरभरून पब्लिक येणार. कारण पब्लिक येतं आपलं मैदान आहे, मस्त तुम्ही घेताय आमच्यासाठीच घेताय, तुमच्या नावासाठी घेत नाही तुम्ही. कारण महाराष्ट्राला कळावं की इथं हिंद केसरी जुनं मैदान आहे, तुम्ही आमच्यासाठीच घेताय. तुम्ही काय स्वतःची बैल पळवित नाही, तुमच्या गावचा बैल पी नसतो पाळवाय. पण ते म्हणले नाही, त्यांना मी फक्त पेडगावचं उदाहरण दिलं, पेडगाव पुसेगाव ते त्यांनी बघितलंय, आणि कोरेगावचं पण यावेळेस बघितलं तुम्ही लॉबी पब्लिक मग आपली गाडी थोडी झाली. मग का सारखं बकासूरला 1 नंबरची पब्लिकनच काय येतंय, काय लक माणसं त्याला पब्लिकने पाहायला लक. बकासूरची ज्यादा परीक्षा होती, 100% जास्त पळते म्हणून सगळ्यात ज्यादा स्ट्रिक्ट परीक्षा तसंच होते बकासूरच्या बाबतीत. तसं आपण हुशार पोर आपण शाळेत आलो तरी थोडा 1% मार्क करून शिक्षक लोक सगळी एक बसून मुख्याध्यापक म्हणतो देऊन टाका मार्क त्याला, काय त्याचं आयुष्य बरबाद करायचं. तर पेडगाववाल्यांनी थोडे संघटनेने थोडासा विचार करायला म्हणतो आमच्या बाजूने, थोडासा आम्ही म्हणत नाही तुम्ही निकाल सामना द्यावा, पुढल्याचं ऑब्जेक्शन आलं असतं आम्ही मान्य केलं असतं, पण पुढल्याचंही म्हणणं होतं की ही गाडी पाहावं, कारण अख्ख्या महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेच्या मनात होतं मथुर बकासूर पाहावं, म्हणून त्यांनी सामन्याचं
आणि नियमाने सामनाच होता तो. आता पब्लिक निवडी गाडी पाहिलीत नियमाने सामना होता. थोडा 19-20 ते ड्रोनच्या व्हिडिओ मध्ये दिसतच. तुम्ही आतापर्यंत कोणत्या ड्रोनच्या व्हिडिओ बघा त्यात 19-20 थोडंफार पुढे दिसतं. ड्रोन काय पूर्ण खाली नसतो. तर साईडचे कॅमेरे दिसले असते तर त्यात निकाल सामना द्यावा लागला असता. चला त्या निमित्तानं काय काय गोष्टी बदलतील आणि बदलासाठी बी बकासूरच कारणीभूत ठरेल. मग आता वारंवार येणारं अपयश काय शिकवतंय तुम्हाला? नाही तर अपयश कसं असतं, अपयश आलं म्हणून खचून जायचं नाही. तिथून पुढे आपण तयारी करतो आणि लोकांना वाटतं बकासूर सारखा पळतो म्हणून अपयश येतं म्हणून बैलाला मी आराम दिलाय. आता आपण 11 तारखेला बघू शेवट कसं असतंय, नशीब असतं. आम्हाला तर इच्छा आहे 1 नंबर करणार बकासूर. ह्या दरम्यान ज्यावेळेस अपयश येतं त्यावेळेस लोक तुम्हाला हिनवतात का विचारपूस करतात? कारण काय काय लोक हिनवतात, हा बकासूरचा पराभव झाला, असे भरपूर गोष्टी येतात. तर हिनवणं ज्यादा होतं का विचारपूस ज्यादा होते? बकासूरचं प्रेमी आहे ना आतापर्यंत कोणत्याच नंदीला कधी हिनवत नाही किंवा नाही. पण बकासूर हारला ना तर कमेंटवारी किंवा फोन करून हिनवतात. हो, आमचे बकासूर प्रेमी किंवा हारला किंवा जितला कोणत्याच नंदीला कधी हिनवतात. तुम्ही बघू शकता कमेंट मध्ये पण नाही कधी कुणाला बोलत वाईट. तर कमेंटवाल्याला फक्त एकच आहे, तुम्ही कमेंट करू नका, कमेंटमुळे भांडण होतात. आमच्या तर आम्ही कमेंट बघतच नाही. तुम्ही मला वायदी किंग म्हणा, काय तर वायदी किंगचा फोटो लावताय त्याच्याबद्दल काय मला बोलायचं नाही. अजून एक मुद्दा ह्याच्यावर बोला. काय होतंय मग माहितीये का, कधी कधी पायऱ्यातले गुप्तता होते आणि कधी कधी असं खोटं सांगितलं जाते तुमच्या टीम कुंड. त्यामुळे असं होतंय की माणसाची भावनांशी खेळलं जाते, असं बी काय काय खेळण्यास. मी पहिल्यापासून तुम्हाला माहिती तू मागं मी कधी पैरे सांगत नाही आणि मला माहिती पैरा फुटला तर काय होतं ते अख्ख्या महाराष्ट्राने बघितले. वडकीला बी बघितलंय आणि आता कोरेगावला पेडगावला बी बघितले. शेवट ते माझं एक पहिल्यापासून वैशिष्ट्य, मी पहिले कुणाला सांगत नाही. 11 तारखेला पळणार आहे? हो 11 तारखेला. पायरा सांगणार नाही? पायरा नाही, पायरा आपला खरं सांगतो मी, फर्स्ट टाइम सांगतोय. मला पायरा झाला नाही अजून. बर. आपण 2-3 जणांना फोन केले पण ते म्हणले बघू आपण नंतरून पळू. का नाकारला त्यांनी? काय 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 कसं पराभव झालं म्हणून काय म्हणतात हे नाही कधी. पण मी पराभव नाही, मी जे सांगतो ना तिथं मी जर तो पायरा दिला असता मला, मी सांगून माळशेजला 1 नंबर केला सांगून. पण ते म्हणले पुढं पळू. आणि आतापर्यंत माझ्या ड्रायव्हरला विचारा, मी तिकडे गेलो की मामाने आता तिथं सांगितलंय आणि तिथं 1 नंबर नाही करून दिला. एवढा कॉन्फिडन्स? आता मला मोहिल ती म्हणत होती आमच्या मुळशी तालुक्यात मला 1 नंबर नव्हता गावात कधी. ती म्हणली मामा एवढ्या वेळेस मला मुळशीला 1 नंबर करायचा आहे. त्याला सांगून 1 नंबर होणार सांगितलं आणि 1 नंबरच झाला. पायरा लखनचा केलेला? हो लखनचा. पण मग चांगलं नियोजन करताय की मग कसं बघताय सारखी टीका? काय काय तुम्हाला वायदी किंग म्हणतात मामा, ट्रोलिंग तुम्ही सांगितलं, पण तुम्ही ह्यात तर यश मिळवताय. यश आता तुम्ही बघितलं नाही यश त्याचे किती आहे, पराभव थोडेसे, जास्त पण नाही थोडेसे. आपली फक्त आता 2दा ते 3दा गाठाला हार आहे. 2दा ते 3दा अख्ख्या तुम्ही बघा लय त्याला 5च्या पुढे कधीच गाठाला हार नसेल आपली. पण आपण तिथं मला कुणी बी चॅलेंज करा, तू इथे 1 नंबर करून दाखवा, फक्त चॅलेंज करा, मी ते 1 नंबर करून दाखवणार. पण तुम्ही मैदानात काय मामा नसता कधी? सगळं लाईव्ह वरच बघून एवढं? मैदान जेव्हा बैल बंद होईल ना तेव्हा जायचं. लोक म्हणतात ना बांधवा बघून माझ्या बघायचं, तशी आपण माझ्या बघायची. पण बैल पावणार. बकासूर थांबला तरी आपण दुसरे बैल नेणार. बकासूर एकच. आता तुम्ही बैल आपल्या गोठ्यावर बैल भरपूर साम्राज्य बबनी दुसरा लाल्या बिला, पण ह्यो म्हणून आपण ती बैल काढत नाही बाहेर. बरोबर. दुर्लक्ष होतं. दुर्लक्ष म्हणजे कसं पोरांना आराम पाहिजे. आपला बैल 2-3 दिवसाला पळतोय, मग ती परत शिव बैल न्यायचा, दुसऱ्या दिवशी तो बैल न्यायचा, त्यांना आराम पाहिजे ना थोडा. एवढा लांब जायचं 2-2.5 फक्त ह्योच एवढा लांब प्रवास करू शकतो. बकासूरनं सगळं दिलं, प्रसिद्धी दिली, पैसे दिले, माणसं दिली. या पैशापेक्षा आम्हाला माणसं लय मला महत्वाची दिली. माणसं तुमच्यासारखी लोक भरपूर आमच्या प्रेम करणारी. कमेंट कर काय आपण लक्ष देत नाही, पण तुमच्यासारखे लोक ज्याला माहिती आहे बैलगाडी खरं क्षेत्र त्यालाच माहिती आहे काय. आणि आता सध्या तुम्ही बघताय या क्षेत्रात चांगले जुनं गाडा मालक पळत नाही, पण आपण सांगायला पहिले दिले त्यांचा बैल पळू किंवा नाही पळू. तुम्ही आतापर्यंत फक्त 2च नंदी राहिले, ते महाराष्ट्र टॉपचे, पण ते योगच आहे ना आमचा पाहायचा, भारत आणि रायफल संघ. आणि ते एवढ्या ऑगस्ट महिन्यापर्यंत मी पाहणार हरू किंवा जितू. कारण तुम्ही ते पाऊल उचललं तर त्यांची बी इच्छा आहे. नाही हाय, पण आता कसं होते मला कसं आहे कॉल त्यांचा नंबर माझ्याकडे सचिन दादाचा नंबर आहे. त्यांच्या एका माणसाला मी म्हणले तुम्ही सांगा मला कोणत्याही नंदी, त्यांचा एक रायफल पण आहे सिकंदर पण आहे, दोन्ही नंदीवर तुम्ही सांगा मला ही तारीख, मी त्या तारखेला पाहणार. महाशर्यतचं मैदान झालं तिथून पुढे तुम्ही कोणची तारीख द्या त्यात आपण पळू 100%.
सगळ्या नंदींबरोबर पळवले आणि हो. सगळ्या नंदींबरोबर पळायची. उद्या आम्हाला बी आमची पोराला बारीक आहे, माझा भाव तो आर्नो बारीक आहे, त्याला कळते पण तो उद्या मोठं झाला 4 लाखात गेला म्हणणार तू आख्या संघ पाला काका भारत रायफल संघ का नाही पाला. मग ते बी माझ्या मनात 19 राहणार काय बी हो गाडी काय हार जीत होती तो हारू किंवा जितो पण पळताना तर दिसणार ना गाडी दोन्ही. गावात कशा पद्धतीनं पद झालेली आहे तुमची? मी माग बी प्रश्न विचारला तरी सांगा, कारण त्याच्यानंतर 6 महिने मी मुलाखत घेतली नव्हती. गावात कशी पद आहे? बैल पळतो शेवटी नाही, तुम्हाला बकासूरचे माहिती- मालक. आता आमचा बैल मला आता 2-4 सेमीला म्हणजे कसं होतं गावात कसं आहे, गावात मोठी जे जाणते लोक आहे हा. ते बाकासूरला लय मानतात. पण ती आता नवीन पिढी आहे म्हणजे अशी 15, 16, 20 वर्षात आतपाय मग ती आपण तर त्यांचा आपण कधी आपण बोलतोय चालतोय पण ती इंस्टाग्राम आता नवीन निघाल्यात त्याच्यावर हारलेले ठेवतात स्टेटस बाकासूर. म्हणजे बकासूरचा पराभव झाला की ते आवर्जून ठेवतात. किंवा हा अर्जुन अरे वा. आमचा मोहिल किंवा वैभव आपण आतापर्यंत कोणत्या ह्याच्या बाबतीत कमी नाही, गावाला बी माहिती. पण कसं आहे आपले नंदी पळतो भांड करून काय फायदा आहे? उद्या मला नंदी पळतो भांड करतात आणि आपले नंदी मग पण आपल्या ह्यो खोडसळपणा आहे ना, म्हणजे 100% पराभव झाला म्हणून ठेवताय आणि मग हो. एवढं यश भेटलं त्याचं नाही आणि status. असं नाही ना की संतोष साळुंके याच्या नाव बैल पळतोय, हा. आत माझा बैल पळतोय नाथसाहेब प्रसन्न सुसगाव आणि नंतर मोहिलचं नाव लागतंय. आपण सुसगावचाच बकासूर हो, म्हणलं आणि जातं. महाराज सुसगाव नव्हते सुसगावकरांना बी अभिमान वाटा पाहिजे. हम्म. आता ते डांगे साहेब आले पहिले आपल्या नाथाचं दर्शन घेतले, जे आपला अख्खं सुसगाव त्या नाथाला मानते. पण सुसगावचं नाव जगभरात श्याम नंदीनच नेलं ना. हो पण ते काय होते काही लोकांना कळत नाही ना. आता शेवट किती गेलं तरी कसं आहे मुळात आता आपले आई वडीलचा आपल्या समजून आहे पण त्यांच्या आई वडील समजून नाही पाहिजे ना तू असं का करतो. आता आज काय याच्यात कुणी कुणाला कमी नाही. मस्त बरोबर. तुम्ही आहे मी आहे तुम्हाला तुमच्या पोस्ट मध्ये माणसं आहे माया माग माणसं आहे पण भांड करून काय भेटणार आहे? 100. शेवट दोन्ही नाव खराब होतो भांड करून. वा, चांगला मुद्दा मांड. गावात कसं आहे, आता तुम्ही राजकारण बघताय गावात आहे यश देखो आता आम्ही आतापर्यंत कुणाला नाही म्हणलोच नाही. गावात बी आमच्या पैर मागितले मी देणार 100%. कुणी मागू दे होय. 100% देणार गावात कोणत्या नंदीने मागू दे आपण पाहणार त्या नंदी बरोबर. बर, आता गावाचं झालं. आता काय काय ठिकाणी असं होतं की मामा तुम्ही फिरत असाल तर अशी एखादी भेट की अरे बापरे बकासूरचे मालक बकासूरचे सांभाळ करणारे बाबा नियोजन बघणार मामा असं अचानक कुठं भेट झाली का? अनपेक्षित असं एखादं फॅन? मलाच रडा येते माझ्यापेक्षा वयाने पाया पडा येतात मलाच एवढं वाईट वाटतं. कारण एवढी मोठी आमच्यापेक्षा मोठी लोक आमचं काहीच नाही त्यांच्या पुढं काही एवढी येपी नाही नका सरत नाही एवढं त्यांच्या प्रॉपर टॅबलेट ही लोक आज बकासूर आमच्या इथे येतात. त्यांचा आशीर्वाद आमच्या बकासूरला आम्हाला विशेष मोठी मोठी मालक लोक आहेत. विशेष काय केलं नाही बकासूरसाठी? गोटा ही वगैरे आहे तसंच अजून? नाही आता कसं होते आता आम्ही मस्त्यासाठी करू शकतो. आम्ही बारीकपणापासून ज्यावेळेस बैल नव्हती पण त्यावेळेस तुम्ही माझं मी तुम्हाला दाखवलं पण ते टिकटॉक बंद पडले तेव्हा आम्ही मिरवणूक काढल्यात बैलांच्या तेव्हा हे क्षेत्र बी बंद होतं. त्यावेळेस मी पैशाचा विचार केला नाही स्वतःचं कैसे कर्ज बाजारी होऊ आई वडिलांचा डाक ठेवून मी क्षेत्र चालवले. आता याच्यामुळे आपलं सगळं परत भेटले. सगळं लोकांना वाटतं ही वायदी घेतात पण तसं काहीच नाही. तुम्ही करा मग कळून तुम्हाला काय असतं परिस्थिती. आणि आमच्या गावात कुणाला जुन्या माणसाला विचारायची परिस्थिती काय होती पहिली काय होती सांगा या व्हिडिओच्या माध्यमात. गावात कुणा आता कसं आम्ही तोंडाने सांगू कुणाला खरं वाटत नाही. गावातली जुनी माणसं विचारा किती परिस्थिती. आमच्या आई सकाळी 7ला रोजाने जायची. वडील काय त्यावेळेस करायचे? दूध धंदाच धंदाच. आणि माझ्या चुलत्याचा आशीर्वाद आहे सगळा. कारण तो 1 महिना आधी चुलता वारला आणि त्याच तारखेला जुलै महिन्यात हे झाला. लोक म्हणतात बकासूरचा बड्डे का नाही ज्या दिवशी थांबून त्या दिवशी आम्ही बड्डे चालू करणार. ज्या बैलानं तमाम जगभरात बैलगाडी शौकीन आहे त्यांच्या हृदयात स्थान केले. तेच ना म्हण आता लोक आम्ही केलं तर म्हणणं काही वायदेव केला पैशावर गेला. ज्या दिवशी तो थांबन त्या दिवशी आम्ही तुम्हाला बी बोलवणार सगळ्या महाराष्ट्राला आमंत्रण देणार. मोठ्या गाडा मालक सगळं बकासूर प्रेमी ज्यावेळेस थांबन त्या दिवशी. पण आता करून काय म्हणणार लोक हे आता हे पैशावर घेतात वायदी घेतात त्याच्यावर करतात. त्याच्यामुळे तो आम्ही त्याला बंद करून पाळवायचा त्यावेळेस त्याचा आम्ही बड्डे सेलिब्रेट सगळ्या महाराष्ट्राला बोलवणार. डोळ्यातील अश्रू भरपूर काही सांगून गेले. मामा नक्की ही भावना ज्यावेळेस येते त्यावेळेस बकासूर पाठीमाग आहे. सगळं चेंज झालं. हे अश्रू आनंद अश्रूत बदलले. हो तेच त्याने आकच चेंज केला आपल्या आशीर्वाद. ह्या दरम्यान एक गोष्ट बकासूरची ही मी ही गोष्ट कधी विसरू शकणार नाही. अशी दावणीला घडलेली किंवा अशी मी विसरू नाही शकत अशी कुठली गोष्ट? विसरू नका आता कोणत्याच गोष्टी विसरू शकत नाही. जाऊ
एक गोष्ट की असा एक गुण किंवा असं एकदा अशा गोष्टी मी कुठल्या एका प्रसंगात मला कोणाशी बोलायचं नव्हतं, मी हे या बैलावर बोललो, असा एखादा प्रसंग झालाय का? नाही, हे तुम्हाला खरं सांगतो मी. याचं फक्त मी रातचा येतो बैल पावाच्या आदल्या दिवशी, त्याच्या फक्त बोलणार तू एक नंबर. त्यांनी जर मान हरवली तर 100% सांगणार. आणि हे चाच्याला विसरा, चाच्याला मी सांगणार ना तिथे सेमीला आपला बैल मार खाणार तर खाणार, फक्त चाच्याचा ड्रायव्हर तो असतो माझा, त्याच्यामुळे सांगणार त्याला की चाच्या आज सेमीला काहीतरी होणार. आम्ही प्रत्येक आम्ही का पुस्तकाला बी म्हणलो होतो चाच्याला 15 दिवस आधी आपला पायरा काय, आणि वडकीला बी चाच्याला फोन करा किंवा यांना बी फोन करा घोटवाण्याला की वडकीला आपण पळू नको. मी दुसऱ्या बैला पाहणं होतो, दुसऱ्या मी पाहणं होतो, पण काय त्यांचा गैरसमज झाला. मला वडकीचा पायरा आहे चाच्या मोईल आणि गोटवाळ सारजेवाल्याच्या मालकांनी केलता मैदानावर, आपण एक वडकीला आणि पुस्तकाला पळू. तर मी चाच्याला फोन केला, म्हणून माझ्यासाठी एवढं सांगा त्यांना, वडकीला नको, पुस्तकाला 100% गाडी पळवी. पण त्यांनी काय ऐकलं नाही, मोईलनी ऐकलं नाही, चाचीने ऐकलं नाही, आणि वडकीला मी दुसऱ्या नंदीवाल्याला जाणार होतो. आता मग त्यांच्या मनात काय असं नाही विषय. आता आपण तुम्हाला माहिती सगळ्यांकडून हे पैसे सगळ्यांनी आपल्याला दिलेले आहे, काय म्हणतात तुमचे रेकॉर्ड टाक. मला रणजित सरांक बी माझं मी माहितलं त्यांच्याकडे 2 लाख रुपये, पण असं नव्हतं माहितलं, कारण मला पहिले तिथून फोन आलता. मी त्यावेळेस बालाजीला होतो, मी सरांना फोन केला, सचिन शेटला फोन केला, नानाला फोन केला, तिथं बक्षीस भेटणार नाही, तुम्ही 61 लाखाला बैल त्यावेळेस घेतला होता. आता भैयाचं आमचं बोलणं झालं की मामा तुम्हाला आधी बक्षीस देतो आणि बक्षीस काय होईल ते माझ्या घरी नेतो, असं बोलणं झालं. पण सरांनी त्याच्या आधी बैल आणला. मी नानाला बी म्हणलो होतो बायांची ते बैल राहू द्या नंतर आणू, पण त्यांनी बैल आणला. मी नानाला फोन केला, म्हणलं असं असं आहे, ते बक्षीस कुणाला देणार नाही. आणि आता त्या मैदानात जेवढी बैलगाडी फायनल राहिल्यात त्यांना सगळ्यांना विचार अजून बक्षीस भेटलं नाही. बरोबर. ते फक्त संघटनेच्या मार्फत मी सांगतो त्या माणसाकडून घेऊन ते आपल्या अंकुरांच्या नाव ते बक्षीस पूर्ण देऊन टाका, म्हणजे आमचं बी त्यासाठी सहकार्य वाटन. आणि ते पैसे आपल्याला दोन्ही नंदी पाळलेले ते अंकुरात त्यांच्या नाव टाकलं, म्हणजे आता सर पी राहिलं नाही. सर असे ते बक्षीस आम्हाला दिलं असं सरांनी घेऊन, कारण मला शब्द दिला तेव्हा मामा त्यांनी नाही दिलं तरी तुम्हाला मी बक्षीस स्वतः घेऊन देतो, माझ्या खिशाला देतो. तुम्ही मुद्दा सांगितलाय की तुमच्याशी बक्कासूर काय काय गोष्टी सांगतो बोलतो, त्याची आणि तुमची भाषा वेगळी आहे. तुम्ही मैदानात तुम्ही सांगताय स्पष्ट, म्हणजे नवीनच सांगताय की बक्कासूर सगळं सांगतो अगोदर, म्हणजे त्याच्या पूर्ण हावभावानं त्याच्या गोष्टी, आणि ती तुमच्या लक्षात येतं. आणि तुम्ही बोलला की पाठीमागे की तुम्ही आवर्जून टाळता ते मैदान. ते मैदान जाता. आता कसं आता मी 30 तारखेला माझा पायरा होता, काल मी चिक्या संघ पाहणार होतो. चिक्यावाल्यांचा फोन आला, मग पाहायचं का, त्या मालकाने बैल पाहावला नाही काल आपल्यासाठी. पण कसं होतं, मी प्रेक्षकांना म्हणतो बैल दिसणार तुम्हाला 2 तारखेनंतरच मैदान दिसणार, तेव्हा मी पावला असं लोक म्हणले असं यांनी घेतली वायदी घेतली. हो सांगतो तुम्हाला, वायदी फक्त तुम्हीच नाही घेत, भरपूर जण घेतात. असं की महाराष्ट्रात मी वायदी घेतो, मी तुम्हाला वायदी मी पैसे घेतो, मी पहिल्या मुलाखतीत मी पैसे घेतो, पण मी मागून घेत नाही ना. आता तुम्ही आले मला मामा हे घ्या पैसे, मला बैल द्या, हिथं आलं तुम्हाला नाराज द्यावं, आपण देवात जातो, एखाद नवस बोलतो, आपण काय देवाला नवस बोलल्यावर दिल्यावरच आपल्याला देव पावतो ना. तुम्ही बोलणार बैल पाळवा, आम्ही पळतो, तुम्ही नका वायदी तुम्ही पाहणार, तुमचं 100% पाहणार. आतापर्यंत असं मी किती जणांना बैल दिलेला आहे बिना वायदीचा, पण ती कधी बोलताना दिसत नाहीत, कोणच नाही बोलत ना. असं का? कारण आणि देणारे माणूस कधी आपल्या विरुद्ध बोलला नाही की मामाने मायकून वायदी घेतली, मागून कधी आपण घेतली नाही. तो म्हणणार मामा मी माहितली 1 लाख, तो म्हणणार मामा मी 50 देतो, 35 देतो, त्यांच्या खुशीने देणार ते आपल्याला. भांडून कधीच नाही आजपर्यंत. लोक येतात तुम्ही इथे क्षेत्रात बघा, भांडून वायदी घेतात आणि घेऊन तुम्ही बैल पी देत नाही पाळवाय. आता किती उदाहरण तुम्ही बघा. नाही, बरेचशे लोकांनी सांगितलं, मी माणसाचं नाव घेत नाही, त्या व्यक्तीनं मला सांगितलंय काही का असं ना मामा पैसे घेतात, वायदी नाही म्हणून पैसे घेतात, पण बैल देतात. बैल आपण 100% द्या ना, आपण नाही म्हणत. तिथं बैल पळा येतो येणार 100%, काय असो आपण येणार. एकदा माझ्या अकाउंटला किंवा कुणा माझ्यातर्फे समजा माझ्या आपल्या मोहिल्यानं वैभव घेत नाही, त्यांना माहित पण याचं काय ते, त्यांना माहिती मामा घेतोय, पण असं बाहेरून आता तुमच्यासारख्याला फोन आला असं आहे, मग मी म्हणणार त्यांच्याकडेच द्या पैसे, मला मैदानाला द्या. जर तिथं माझा बैल कमी पाळा, ते बैल माझ्या बैलाला वाढून पाळा, किंवा 19-20 माझ्या बैल पुलावी झाला, तर मी त्या मालकाचे पैसे प्रदान. ह्याचा अर्थ मी घरनिकी राजाबरोबर पहिल्यांदा पाहिलो होतो, त्या मालकांना बी विचार, ते म्हणजे सगळं बक्षीस घेऊन जावं. पण त्यावेळेस आपल्या बैलाने 1 नंबर केला, त्यांचा वाढदिवस होता. त्या आजोबाला मी मोहीला फोन करून सांगितलं पैसे देऊन ये त्यांना 30,000 रुपये. ते जाऊन गेला आणि ते सचिन पवारला पे अजून विचारा की मामाने दिलं का नाही. फोन माहीत त्यांची काय ओळख नव्हती, पण दिलं. त्यावेळेस नानांनी पैरा केला होता, नानांना द्या टोपी गरीबाचा बैल आहे, ते बी अजून आपलं नाव काढतात. आणि आता राजा आणि बाकासुरी पण लवकरच दिसन तुम्हाला पाहता, कारण दोन्ही गरिबांची बैल आहे आणि दोन्ही एकत्र पाहताना दिसन. हे सगळं एवढ्या मोठ्या रक्कम आम्हाला ऐकायला भेटतात, तर ह्या एवढ्या रकमेत करता काय मामा तुम्ही?
एवढ्या रकमेचा तुम्हाला भेटली पैसे स्वरूपात, करता काय तुम्ही? नाही ना, आता एवढी रक्कम किती, आता तुम्ही सांगा, यानं जाणं इथं टाइमला गाडी गेली तरी 20-25 रुपये खर्च एवढा लांबून आम्हाला, पोरं पाणी खाणं पिणं येता जाता. नंबर झाला अर्ध बक्षीस, पुढल्या माणसाला अर्ध बक्षीस आपल्याला, त्यात पण आपलं थोडंफार आपण देवासाठी साईडला ठेवून देतो लगेच, असं होतं. आणि हे राहिलेलं बक्षीस, मोठ्याने बक्षीस असेल तरच आपल्याला भेटतात पैसे, नाही तर काय तुम्हाला येण्या जाण्याला सगळं पैसा पाहिजे जातो. टीम असते ना मोठी. हो, आणि परत आता कसं काय आपलं पहिलं काय असेल ते हप्ते चालू आहे आपलं, ते असंच जातं. लोन का? हो, लोन पहिल्यापासून लोन झालेलं, आपल्या म्हशी बिचीला केलेलं लोन. केलं बकासूरनं कव्हर केलंच असेल की सगळं लोन? कव्हर केलं त्याने, आपलं कव्हर मध्ये त्याने आतापर्यंत कव्हर केले. आता दाताला कसा आहे बकासूर? आता दाताला 6 दाते. 6 दाते. अजून किती वर्ष पळेल तुमच्या अंदाजानं? त्याचं नशीब असेल ते आता किती वर्ष आपण सांगू शकत नाही ना. नाही पळणार, बैल पळणार, पण तुमचा एक अंदाज, कारण तुम्ही त्याच्याशी बोलता, त्याच्याशी कनेक्ट आहात. तुम्हाला जेवढा बकासूर कळलाय तेवढा कोणालाच कळणार नाही, कोणालाच नाही. ह्याच्यातला एक मानवी गुण सांगा की हे मला लय आवडतो, मानवी गुण. त्याचं सगळं मानवीचे फक्त त्याला बोलता येत नाही, बाकी सगळं आवडतं त्याला आपल्याला. आता तुम्ही बघितलं बघा, तो मान हलवतो लगेच, कारण त्याशी तो आमर डांगे आलं, आम्ही त्याला फुटूक, तो पाया पडायला त्याने बरोबर उजवा पाय, ते आम्ही काय सांगितले त्याला, त्याने उजवा बघा लगेच उजवा पाय बाहेर काढला त्याने. म्हणून तर लोक त्याला देवाच्या म्हणजे दर्जा दिलेला आहे. आणि हे देवाचं नाही, त्या देवाच्या काय लोक आहे ना, त्याला देवाच्या खुरीत त्याचं फोटो लावलेले. हा ना, आपल्यापेक्षा ते आता कसं आपल्याला माहित नसतं कोण असतं, आपले नंबर नसतात, त्यांचं लय लोकांचं, त्यांचं अख्ख्या महाराष्ट्राचं प्रेम, त्याच्यामुळे आता आजपर्यंत एवढा पळतोय. तुम्ही आतापर्यंत बघा इतिहास, मी आता पंचनंदीला नाव ठेवत नाही, पण आतापर्यंत इतिहास बघा तुम्ही, जो आहे तसाच अजूनपर्यंत पोहतोय. 4 वर्ष त्याला काय म्हणजे छाती भरली ती मागे झालेलीच आपली चर्चा. एवढं प्रेम भेटल्यामुळं का नंदी पाळणार नाही? त्यांच्या प्रेमासाठी पाळणार. मी पाठीमागे गेलो, तो हॉटेल्स आहेत बकासूरच्या नावानं, टॅटू आहेत, देवाऱ्यात फोटो, ह्याच्यासाठीच वासरू तयार केलं होतं. ही देवाने आम्हाला आमचं पदरी पाडलं, माझ्या चुलत्याचा म्हणजे आपण म्हणतो ना, आपण मेल्यावर 7 जन्म असतात, ते 1 रुपया माझ्या चुलता जन्माला लिहायच्यात. वा. ह्या मुलाखतीच्या दरम्यान पाऊसही आला, तर सांगा ह्या मुलाखतीच्या दरम्यान कोणाला सॉरी म्हणायचे का? सॉरी सगळ्याच महाराष्ट्र जनतेला म्हणतो सॉरी. बर, का म्हणताय सॉरी? ते आपलं काय चुकलं वाकलं असेल तर माफ करा, माझ्यातून पैर चुकीचं असेल तर फक्त शेवट काय होतंय, पैर करताना मला किती अडचण होते हे माझं मला माहिती. त्या जागा तुम्ही एखादा नंदी घ्या, तिथून पुढे तुम्हाला पाहणार नंदी घ्या, कुणी मला टोल पे करते, फोनवर शिव्या पे देते, नाव बी घेत नाही. आता आपला बैल पळतोय, आपण बोललो तर ते वादिवाद वाढणार, त्याच्यामुळे आपण कुणाला बोलत नाही. आणि ह्या दरम्यान कुणाला थँक्यू कुणाला म्हणायचे ह्या पूर्ण प्रवासात? बकासूर एवढा मोठा झाला, तुमचं नाव झालं, थँक्यू. म्हणजे सगळं संघटना असेल, तुमच्यासारखे असेल, आंबर डांगे साहेब सारखे असेल, युट्यूब चॅनल समालोचक, आमचे बकासूर टीम, मोहिल असेल, वैभव असेल, वैभव हे बारीकपणापासून मी म्हणून तिकडे जाणार की तिला कधी मला नाही म्हणणार नाही. रातच्या 1 वाजता फोन केला ना, बाळा इथं पायरा झालाय, मोहिल वैभव लगेच निघणार, त्याचे 2-4 सहकारी असतात, आता सगळ्यांचे नाव घेऊ शकत नाही, त्यांचे सहकारी असतात कट्टर. मामा जास्त वेळ घेत नाही, पाऊस आलेला आहे, पावसात मुलाखती होते आणि बकासूर ही पावसात दिसतोय, तर आपण त्रास द्यायला नको, कारण त्याला पळायचे. मामा खूप प्रश्नांची उत्तर दिली, आणि बकासूर काय सगळ्यांच्या दिलाची धडकन आहे, त्यामुळं तो असंच पळत राहणार. मामा एवढा वेळ दिला, धन्यवाद. धन्यवाद.